लेट्स गो. पण नीट करा. हो. टाकून देऊ नकोस, महाग आहे भाजी. हो पान. कालई वनक्कम श्रीवल्ली. अरे धनुष, अरे हो 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 हो. हे बरी. हे घे, अजून एक मदतीचा हात आला. आणि माझा दुसरा हात कुठे आहे? घरी. तिला का नाही आणलंस बरोबर? सांगू, मला ना तुमची मदत हवी आहे. अरे बाबा, परत तुमचं भांडण झालं की काय? नाही नाही, तारिणीचा रुसवा किती महागात पडतो बघितलंय मी आता. आता पुन्हा तुमच्या तिसऱ्या लग्नाची कामं करण्याची माझ्यात ताकद नाही. अगं नाही ग श्रीवल्ली, मला तुमची मदत वेगळ्या गोष्टीसाठी हवी आहे. कसल्या गोष्टीसाठी? मला ना तिच्या आवडी निवडी विचारायच्या होत्या. काय रे, प्रेमविवाह केलास ना? हा. मग तिच्या आवडी निवडी तुला माहिती नाहीत? असलं कसलं प्रेम रे? असलं कसलं प्रेम. हट. गाणी ऐकायला आवडतात, पुस्तकं वाचायला आवडतात, आवडतं फुल मोगरा. खाण्यामध्ये तिला मोमोज, चायनीज हे सगळं आवडतं. पोहे आवडतात, पण पोह्यामधले शेंगदाणे आवडत नाही, पण शेंगदाण्याची चटणी आवडते. मसाला डोसा मधला मसाला वेगळा द्यायला सांगते. सगळे सुपर हिरोज आवडतात, पण फेवरेट स्पायडरमॅन, कारण सगळ्यांना वाचवतो ना तो. केस मोकळे सोडायला आवडतात, अंबाळा बांधलेला आवडत नाही. झोपताना डाव्या कुशीवर झोपते, कारण उजव्या कुशीवर झोपली की तिची मान अडकडते. आवडतं फळ खरबूज, टरबूज. मस्क मेलन, नॉट वॉटरमेलन. आवडती व्यक्ती श्रीवल्ली. आवडती जागा समुद्र, निसर्ग, डोंगर, दर्या. अरिजित सिंग ऐकायला आवडतो आणि बपू काळे वाचायला. ताईवर पीएचडी केली यार तू. हाच तर प्रॉब्लेम आहे. हे अगदी बेसिक आहे. पण मी म्हणते, मुळात हा एवढा सगळा अभ्यास कशासाठी? तुम्ही असं काय करतेस? मी तुला सांगितलं होतं नाही का, 1 month अॅनिव्हर्सरी. मदत करा ना. पण मी आहे ना, तुला काय मदत हवी मी सांगते. हा. हे बघ, ताईला काय आवडतं काय नाही आवडत हे तर तुला सगळं माहितीये. हो. पण अॅनिव्हर्सरी तुमच्या दोघांची आहे. सो नेक्स्ट स्टेप. तुला आठवतंय ताई एकदा म्हणाली होती की बेबी पिंक शर्ट मध्ये तू खूप चांगला दिसतोस. सो तिला आवडेल तसं स्टायलिंग कर. ओके. तुम्ही जसं राहता त्याने ना सगळ्यांवर एक इम्प्रेशन पडतं. पण तुमची स्टायलिंग जरा जुनी झाली आहे. सॉरी. सगळे मला असं का म्हणतात? एवढे वाईट कपडे घालतो का मी? सॉरी. पण मला असं वाटतंय की तुम्ही तिला असं काहीतरी सरप्राईज देऊ शकता. अगं पण हे एक झालं, मला अजून काहीतरी सांग. म्हणजे अशी एखादी गोष्ट ज्याच्याशी तिच्या आठवणी जोडल्या गेल्यात. मला एक गोष्ट माहिती. सांग ना. तारिणी जेव्हा लहान होती ना, तेव्हा वसुधाच्या सुट्टीच्या दिवशी ती तिला फिरायला घेऊन जायची. तो दिवस त्या दोघींचाच असायचा फक्त. म्हणजे मीच काय, माधव सुद्धा नको असायचा तिला तिच्या बरोबर. वसुधाच्या ड्युटीमुळे तारिणीला वेळ देता यायचा नाही ना. मग त्या दिवशी जेवढ्या सगळ्या गप्पा राहिलेल्या असतील ना, ते त्या दिवशी आपल्या आई बरोबर मारायची.